मित्रांनो नमस्कार. आज आपण बघत आहोत की ग्रामसंघ किंवा विओ हा एका जी पीमधून दुसऱ्या जी पीमध्ये जर गेला असेल तर त्याला दुसऱ्या जी पीमध्ये शिफ्ट कसं करायचं, यासाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तर आपण बघूया की माझ्या स्क्रीनवर जे दिसतं आहे ती आहे BKची आय डी. लोकोस आय डी या ठिकाणी ओपन आहे आणि या आय डीला 2 ग्रामसंघ हे मॅप आहेत. एक आहे आधार आणि दुसरा आहे एकता. यामधला एकता महिला ग्रामसंघ हा कोसंबी गवडीचा ग्रामसंघ आहे आणि इथे वरती जर आपण ग्रामपंचायत बघितलं तर ही ग्रामपंचायत जनकापूर आहे. मला या ग्रामसंघाला कोसंबी गवडी या ग्रामपंचायतमध्ये शिफ्ट करायचं आहे. ही प्रॉब्लेम प्रत्येक जणाला येते, बऱ्याच ठिकाणी ही अडचण आहे. अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला आपण एक काम करणार की सरळ ब्लॉक ॲडमिनच्या आय डीवर जायचं आहे. मी माझ्याकडे ब्लॉक ॲडमिनची आय डी ओपन करून ठेवलेली आहे. ज्या आय डीला हे 2 ग्रामसंघ मॅप आहेत ती आय डी इथं टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर ती आय डी ओपन होईल आणि आपल्याला मग या आईजवरती जायचं आहे. आईजवरती गेल्यानंतर हा पेज ओपन होईल. या पेजमध्ये आपल्याला असं दिसते की विओ युजर, SHG युजर, CRP आजीविका, तर एडिट युजर प्रोफाईल जे या ठिकाणी आहे आणि ही जी पेन्सिल आहे या ठिकाणी या पेन्सिलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण क्लिक केलं, या पद्धतीचा पेज ओपन होतो आहे समोर आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल की या आय डीला फक्त एकच ग्रामपंचायत मॅप आहे, ती म्हणजे जनकापूर. या आय डीला आपल्याला ती वाली ग्रामपंचायत मॅप करून द्यायची आहे ज्या ग्रामपंचायतीचा तो ग्रामसंघ आहे. मग या ठिकाणी आपण क्लिक करून ती ग्रामपंचायत आहे ती मॅप करू. कोसंबी गवडी आणि याला अपडेट युजर करणार. बस, ब्लॉक ॲडमिनमधून आपण या पद्धतीचा रोल निभवलेला आहे. आता आपण लोकोसमध्ये जाणार. लोकोसमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला डॅशबोर्डवर जाऊन विओ प्रोफाईल सिंक्रोनायझेशनमध्ये जाऊन मास्टर डाटा करून घ्यायचा आहे. जे जी पी आपण मॅप केलेली आहे ते आपल्याला दिसायला पाहिजे, म्हणून मास्टर डाटा करणं आवश्यक आहे. मित्रो, वारंवार जो KYCचा मेसेज येत आहे तो जोपर्यंत तुम्ही KYC अप्रूव्ह करणार नाही, कंप्लीट करणार नाही, तोपर्यंत तो मेसेज येत राहील. मी KYCचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो बघूनसुद्धा आपण कॅडरचं KYC कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, आपण वापस येऊया आपल्या विषयावरती. विलेज ऑर्गनायझेशनमध्ये जायचं. या ठिकाणी आता जर आपण वरती बघितलं ग्रामपंचायतमध्ये, या ठिकाणी क्लिक करून आपल्याला बघितलं तर आता आपल्याला 2 ग्रामपंचायती दिसत आहे. एक आहे जनकापूर, दुसरी आहे कोसंबी गवडी. आता आपल्याला एकता महिला ग्रामसंघ कोसंबी गवडीच्या 3 डॉटवरती क्लिक करून व्ह्यू प्रोफाईलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी 2 ग्रामपंचायती येत आहेत. या 2 ग्रामपंचायतीमधून आपल्याला कोसंबी गवडी सिलेक्ट करायचं आहे. मी याच्या आधी याच्यामध्ये केलेलं होतं कोसंबी गवडी सिलेक्ट, म्हणून तिथं कोसंबी गवडी आहे. आणि माहिती जर भरून असेल तर तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही. डायरेक्ट या माहितीला सेव्ह करा, सेंड टू अप्रूव्हल करा. तो BPM आय डीवरती जाईल, तेथून तो अप्रूव्ह होऊन जाईल आणि हा ग्रामसंघ तुम्हाला त्या ग्रामपंचायतीमध्ये दिसेल. आणि ज्यांची माहिती भरायची आहे, तर आता मला इथं दिसतं आहे की यांची माहिती काही भरायची राहिलेली असेल तर यांनी माहिती भरून घेऊन पूर्ण करून सेंड टू अप्रूव्हल करायचं आहे आणि सेम ज्या गोष्टी मी आतापर्यंत सांगितलेल्या आहे त्या पद्धतीने त्या फॉलो करायच्या आहेत. धन्यवाद. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तुमचं प्रेम मला मिळत राहावं. धन्यवाद. थँक्यू.